शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं। ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार सत्तेत येणार होते आणि यासाठी त्यांच्याकडे पत्रही तयार होतं। मात्र अमित शहा यांनी नकार दिला। मात्र त्यानंतरही शरद पवार सत्तेत येण्यासाठी आग्रही होते, असा खळबळजनक दावा शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी केलाय। शरद पवार साहेब यांनी अमित शहाकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो, अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता। आपल्याला सर्वांना माहिती आहे, जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनीतीचा एक भाग होता, कूटनीतीचा एक भाग होता। राजीनामा का द्यायचा, राजीनामा का घ्यायचा, तर त्यांना इमोशनल करून एकदा राजीनामा घेतला की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे आम्ही आता भाजप सोबत जातोय, असं एकंदरीत चित्र निर्माण करण्याचा प्रकार होता। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला अमित शहा साहेबांनी यांना स्पष्टपणे नकार दिला होता। शिवसेनेने जो उठाव केलेला आहे, पहिली आमची कमिटमेंट त्यांच्याशी आहे, आम्ही त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करू। तरीही यांचा आग्रह हा असा होता की 2/3 जर मेजॉरिटी झाली नाही तर आमचा सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र तयार आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ।